नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्लिश पोयम 2.2 इंडियन व्ह्यूअर्स ही पोयम आज आपण बघणार आहोत. काल आपण सॉन्ग ऑफ ओपन रोड ही पोयम बघितलेली आहे. तर तुम्ही ती पोयमची व्हिडिओ बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग इंडियन व्ह्यूअर्स या कवितेला आपण आज सुरू करूया. चला तर मग बघू. ही पोयम सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. त्यांच्याविषयी इथे माहिती आहे, तुम्ही वाचू शकता. ही माहिती एवढी लागत नाही, म्हणजे 12वीला पेपरला कोणी विचारत नाही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथे बघू शकता. चला तर मग आपण पटकन आपल्या कवितेला आज सुरू करू. ओके. पोएमचं टायटल आहे इंडियन व्ह्यूअर्स. आता एक प्रकार इंडियन म्हणजे काय, भारत. इंडियन व्ह्यूअर्स म्हणजे काय, भारतातील जे विणकाम करतात त्यांच्याबद्दल ही कविता आहे. आता व्ह्यूअर्स म्हणजे जे कपडे विणतात, बनवतात, शिवतात त्यांच्याबद्दल ही कविता आहे. इथे सरोजिनी नायडू, इथे बघा 3 स्टांजा आहे या पोएम मध्ये. तिन्ही स्टांजांमध्ये पहिल्या 3 लाईन आहे ना, त्यांच्यात सरोजिनी नायडू क्वेश्चन करताय व्ह्यूअरला, म्हणजे प्रश्न विचारताय, आणि लास्टच्या लाईन मध्ये त्याचं व्ह्यूअर्स म्हणजे जे शिवण काम करणारे लोक आहे त्यांनी त्या क्वेश्चनचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या 3 लाईन मध्ये सरोजिनी नायडू त्या क्वेश्चन व्ह्यूअर्स साठी क्वेश्चन करते आणि लास्ट लाईन मध्ये त्याचा आन्सर आहे. ओके. चला तर मग आपण स्टार्ट करूया पोएमला. फर्स्ट लाईन बघा. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay, blue as the wing of a halcyon wild, we weave the robes of newborn child. आता एक एक लाईनचा आपण अर्थ समजून घेऊ. Weavers weaving at the break of the day. ब्रेक ऑफ द डे म्हणजे काय, एकदम मॉर्निंगला, दिवसाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा. Weavers सकाळी सकाळी विणतात किंवा शिवतात. Why do you weave a garment so gay? सरोजिनी नायडू काय म्हणता, तुम्ही हे गारमेंट एकदम असं ब्राईट का शिवताय, विणताय. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्कॉन वाईल्ड. त्या सरोजिनी नायडूंनी त्या गारमेंटला कशाशी कम्पेअर केलंय, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्कॉन वाईल्ड. हॅल्कॉन हे एका पक्षाचं नाव आहे, त्याचा पंख ब्ल्यू असतो, त्या पंखाशी कम्पेअर केलेलं आहे. मग व्ह्यूअर्स काय आन्सर देता बघा इथे. वी व्ह्यू द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड, म्हणजे जे नवीन बाळ जन्माला येतं त्याला जे कपडे घातले जातात त्याचे ते कपडे विणताय. मग व्ह्यूअर्सने आन्सर दिलं. रोब्स म्हणजे काय, नवीन बाळाला जे पांढरं कापड असेल किंवा मग एखादं कापड नवीन जन्माला आल्याला जे घातलं जातं त्याला रोब्स असं म्हणतात. मग व्ह्यूअर्स काय म्हणताय, वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड, आम्ही एका नवीन बाळाचे कपडे शिवतोय जे जन्माला आलेले आहे त्याचे. ओके. सेकंड स्टांजा बघा. व्ह्यूअर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळी किंवा इव्हिनिंगला. मग सरोजिनी नायडू म्हणतात, तुम्ही संध्याकाळी काय शिवताय. वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. तुम्ही ते कपडा एकदम असा ब्राईट कपडा का शिवताय. लाईक द प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. प्ल्युम्स म्हणजे काय, सॉफ्ट फिदर. फिदर म्हणजे पिकॉकचा पिसारा. तर प्ल्युम्स त्याला असं म्हणतात, त्याच्याशी कम्पेअर केलंय. लाईक द प्ल्युम्स ऑफ पिकॉक, तो कसा आहे, पर्पल अँड ग्रीन. पर्पल आणि ग्रीन त्याचा कलर आहे. मग व्ह्यूअर्स काय म्हणता बघा. वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आम्ही काय शिवतोय, म्हणजे त्याला एक प्रकारे नवरीचा घुंगट म्हणता, किंवा एखाद्या राणीचं लग्न असेल ना त्याच्यात त्याला घुंगट म्हणता. आम्ही ते शिवतोय, आम्ही त्या नव्या नवरीचा घुंगट शिवतोय तिच्या लग्नासाठी. ओके. थर्ड पॅराग्राफ बघू. विवर्स विविंग द सोलेमन अँड स्टील. विवर्स विविंग द सोलेमन अँड स्टील. सोलेमन म्हणजे काय, एकदम सिरियस. स्टील म्हणजे एकदम शांतपणे. विवर्स विविंग द सोलेमन अँड स्टील, तुम्ही एवढं शांतपणे आणि सिरियसली का शिवताय. वाय डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. तुम्ही चंद्राच्या प्रकाशात का शिवताय. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. कम्पेअर बघा कशाने केले. फिदर म्हणजे एखादा पीस व्हाईट कलरचा असतो तो. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. ढगांसारखं व्हाईट किंवा फिदर सारखं व्हाईट. मग खाली आन्सर बघा. वी व्ह्यू अ डेड मॅन फर्नेल श्राउड. आता श्राउड म्हणजे काय बघा इथे दिले. अ क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज रॅप. म्हणजे जेव्हा माणूस मेलेला असतो किंवा तो मृत पावतो त्याला ज्या कपड्यात गुंडाळलं जातं त्याला श्राउड असं म्हणतात. ओके. मग व्ह्यूअर्स काय आन्सर देतात, आम्ही संध्याकाळी मूनलाईट चिल म्हणजे चंद्राच्या प्रकाशात काय शिवतोय, डेड मॅन्स फ्रनेल श्राउड.
म्हणजे त्या मृत व्यक्तीला जो कपडा गुंडाळला जातो आम्ही तो शिवतोय. ओके, अशा प्रकारे ही कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. त्यांनी त्याच्यात व्ह्युअर्सला काही क्वेश्चन केले आणि आन्सर विचारलेले, त्याच्यात व्ह्युअर्सनी आन्सर दिलेले. याच्यातून आपल्याला व्ह्युअर्सच्या लाईफ बद्दल कळतं किंवा मग ते कसं काम करतात याच्याबद्दल थोडीशी माहिती भेटते. ओके, तर आपण या कवितेतले एकदा फिगर ऑफ स्पीच बघून घेऊया. आपल्या बोर्डच्या पेपरला म्हणजे 12th HSCचा जो इंग्लिशचा पेपर आहे त्याच्यात फिगर ऑफ स्पीच हे 2 मार्क्सला विचारलं जातं. त्याच्यात 1 मार्क हा आपल्याला नेम करावा लागतो, म्हणजे कोणत्या फिगर ऑफ स्पीच, त्या जी लाईन दिलेली असते त्याच्यात कोणता फिगर ऑफ स्पीच आहे याच्यासाठी 1 मार्क असतो, आणि 1 मार्क तो फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेन करावा लागतो त्याच्यासाठी 1 मार्क असतो. असं 2 मार्क्ससाठी फिगर ऑफ स्पीचवर बोर्डच्या एक्झामला क्वेश्चन असतो. चला तर मग आपण या पोएमचे फिगर ऑफ स्पीच बघून घेऊया. कोणाला जर फिगर ऑफ स्पीच काय असतं हे माहित नसेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावर पण एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकू. ओके, चला तर मग या पोएम मध्ये फिगर ऑफ स्पीच बघून घेऊ. ही लाईन आहे बघा आता, विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. ह्याच्यात फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. अलिट्रेशन का बर? द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज प्लीजिंगली रिपीटेड. म्हणजे काय, इथे हे बघा, हा डब्ल्यू हा रिपीट झालेला आहे. मग याच्यात फिगर ऑफ स्पीच आहे तो अलिट्रेशन. ओके, सेकंड लाईन आहे, व्हाय डू यू व्ह्यू अ गार्मेंट सो गे. त्याच्यात फिगर ऑफ स्पीच आहे इंट्रोगेशन. इंट्रोगेशन का बर? क्वेश्चन इज आस्क इन द लाईन. या लाईन मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, मग तिथे येतो इंट्रोगेशन. ओके, नेक्स्ट बघू आपण, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्कॉन वाईल्ड. त्याच्यात फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. इथे बघा, द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज प्लीजिंगली रिपीटेड. इथे पण डब्ल्यू रिपीट झालाय, इथे पण अलिट्रेशन आहे बघा, डब्ल्यू डब्ल्यू. ओके, वी वीव द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. याच्यात फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. इथे पण डब्ल्यू रिपीट झालेला आहे, हा डब्ल्यू आणि हा डब्ल्यू. डब्ल्यू हे लेटर रिपीट झालेले आहे. ओके, मग अलिट्रेशन. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. इंट्रोगेशन. इथे पण क्वेश्चन विचारलेला आहे, क्वेश्चन इज आस्क इन द लाईन, मग इथे येतो इंट्रोगेशन. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. मग इथे येतो रिपिटेशन. द वर्ड व्हाईट इज रिपीटेड. इथे व्हाईट वर्ड रिपीट झालेला आहे त्याच्यामुळे इथे रिपिटेशन. इथे अलिट्रेशन पण येऊ शकतो कारण इथे हा डब्ल्यू आणि हा डब्ल्यू रिपीट झालाय. ओके, नेक्स्ट आपण पोएमचं ॲप्रिसिएशन बघू. पोएमचं ॲप्रिसिएशन आपल्या बोर्डच्या पेपरला कंपल्सरी 4 मार्क्सला असतं. मग ते पोएमचं टायटल दिलेलं असतं, त्याच्यावर आपल्याला ॲप्रिसिएशन लिहावं लागतं, किंवा पोएम पण दिलेली असते. ते 4 मार्क्सला कंपल्सरी असतं. कुठली पण पोएम ते 12च्या बुकमधून विचारू शकता. तर त्याच्यात मार्किंग स्कीम बघू आपण. 2 मार्क्सला अप्रोप्रिएटनेस ऑफ थीम असते, म्हणजे थीम आपल्याला अप्रोप्रिएट लिहायची असते पोएमची. 1 मार्कला एक्सप्लेनेशन आणि प्रेझेंटेशन असतं, आणि 1 मार्कला पर्सनल ओपिनियन, म्हणजे आपलं ओपिनियन किंवा एक्स्ट्रा आयडिया काही द्यायची असेल तर आपण ती देऊ शकतो. असं त्याच्यात मार्कचं इव्हॅल्युएशन आहे. ओके, आपण ॲप्रिसिएशन बघू आता. ॲप्रिसिएशनचा करेक्ट फॉर्मॅट बघा. तुम्ही पॉईंट टू पॉईंट ॲप्रिसिएशन लिहू शकता, नाही तर डायरेक्ट पॅरेग्राफ लिहू शकता. ते तुम्हाला स्कूलमध्ये सांगितलं असेल, नाही तर आपण इथे पण करून घेऊ. तर इथे बघा, आपण पहिले आपल्याला टायटल लिहायचंय. थोडाफार याच्यातला जो हे सिरियल ऑर्डर आहे ही वरती खाली झाली तरी चालते. इथे अबाउट पोएट आहे, राईम स्कीम, थीम, फेवरेट लाईन, पोएटिक डिव्हाइसेस, मेसेज, युअर ओपिनियन. एवढे सगळे पॉइंट ॲप्रिसिएशन मध्ये कव्हर झाले पाहिजे. एवढे पॉइंट कव्हर झाले तरच आपल्याला फुल मार्क्स भेटतात. ओके, चला तर मग आपण या पोएमचं ॲप्रिसिएशन बघू. हे बघा, पहिले आपण घेतलाय अबाउट पोएम. 1-2 पॉइंट घेतले, नाही घेतले चालतात, पण ठीक आहे. दिस पोएम इज रिटन बाय अन इंडियन पोएटेस सरोजिनी नायडू. द पोएटेस इज ऑल्सो नोन ॲज नाईटिंगल ऑफ मॉडर्न इंडिया. मी तुम्हाला आता म्हटलं होतं की पोएट बद्दल आपल्याला माहिती ठेवायची काही गरज नाही, बोर्डला विचारलं जात नाही, पण तुम्हाला एक लाईन प्रत्येक पोएट बद्दल लक्षात ठेवायची. जसं आपण वॉल्ट व्हिटमन बद्दल बघितलं होतं. वॉल्ट व्हिटमन बद्दल आपण लिहिलं होतं की ते द फादर ऑफ फ्री वर्स असं त्यांना म्हणतात. अशी प्रत्येक पोएट बद्दल एक स्पेशल लाईन लक्षात ठेवायची. तुम्हाला ॲप्रिसिएशन मध्ये एवढं बस आहे, एकच लाईन लिहावी लागते. मग आपण इथे लिहू शकतो, द पोएम इज रिटन बाय अन इंडियन पोएटेस सरोजिनी नायडू. नंतर लिहिलंय, द पोएटेस इज ऑल्सो नोन ॲज नायटिंगल ऑफ मॉडर्न इंडिया. ओके, एवढं सफिशियंट आहे. त्याच्यानंतर पोएटिक स्टाईल घेतलेली आपण. द पोएम इज नॉट रिटन इन फ्री वर्स. फ्री वर्स मध्ये नाही, याच्यात राईम स्कीम आहे. पोएट हॅज यूज मेनी रायमिंग स्कीम इन ऑल द स्टँडर्ड. त्याच्यात खूप रायमिंग स्कीम आहे, ही फ्री वर्स नाही. जशी सॉन्ग ऑफ ओपन रोड ही पोएम आपली फ्री वर्स पोएम होती, तशी ही फ्री वर्स नाहीये. आपण याची राईम स्कीम पण बघून घेऊ. कोणाला काढता येत नसेल तर बघून घेऊ आपण राईम स्कीम.
ओके, एक मिनिट, इथे आपण राईम स्कीम बघून घेऊ. हे बघा, डे. आता राईम स्कीम काढताना ना डे डे इथे गे, मग आता इथे याला ए म्हणायचा, याला पण ए म्हणायचा. वाईल्ड चाइल्ड इथे आलेला आहे परत, याला बी म्हणायचा, याला पण बी म्हणायचा. नाईट ब्राईट याला ए म्हणायचा, याला पण ए म्हणायचा. ग्रीन क्वीन याला बी म्हणायचा, याला बी म्हणायचा. स्टील चिल याला ए म्हणायचा, याला पण ए म्हणायचा. क्लाउड श्राउड याला बी म्हणायचा, याला पण बी म्हणायचा. आता प्रत्येक पॅराग्राफ मध्ये रायमिंग स्कीम सिमिलर आहे आणि बहुतांश रायमिंग स्कीम ही 99.9% सिमिलरच असते. आता या पोएमची राईम स्कीम झाली ए ए बी बी, ही त्याची राईम स्कीम झाली. मग आपण ऍप्रिसिएशन मध्ये लिहू शकतो, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए ए बी बी. इथे लिहिलेलं नाहीये, पण तुम्ही इथे पोएटिक स्टाईल मध्ये लिहू शकता. याच्यानंतर द पोएम इज नॉट रिटन इन फ्री वर्स. पोएट हॅज मेनी राईम स्कीम इन ऑल ऑफ द स्टांजाज. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए ए बी बी. तुम्ही असं लिहू शकता, काही अडचण नाही. तेवढं फ्री असतं, तेवढं आपण तेवढी लवचिकता असते ऍप्रिसिएशन लिहिताना. ओके, नंतर थीम आणि सेंट्रल आयडिया बघा आता. In the poem, poet talks about three types of garment that the weaver weaves at three particular times. आता पोएम मध्ये थीम कशी घेतलेली, 3 टाइप्स ऑफ गारमेंट बद्दल बोललेला आहे. एक बॉर्न चाइल्डचं, न्यू बॉर्न बेबीचं, नंतर एक क्वीन मॅरेजचं आणि एका डेड मॅनचं. ओके, 3 टाइप्स ऑफ गारमेंट घेतलेले आणि ते 3 वेळेस शिवत आहे. म्हणजे एक सकाळी न्यू बॉर्न बेबीचं मॉर्निंगला, नंतर इव्हिनिंगला मॅरेज क्वीनचं आणि डेड पर्सनचं नाईटला. ओके, इट पोर्ट्रेट डिफरंट जेनरे क्लोज टू द लाईफ अँड डेथ. त्याच्यात असं लाईफ आणि डेथचा पूर्णपणे उल्लेख केलेला आहे. ती पोएम अशी क्लोज आहे लाईफ अँड डेथशी. ओके, नेक्स्ट बघू आपण. इथे फेवरेट लाईन घेतली. फेवरेट लाईन तुम्ही तुमच्या मनाची घेऊ शकता. तुम्हाला जी पण कुठलीही लाईन असो फेवरेट लाईन म्हणून ती लिहून द्यायची. वाय डू यू व्ह्यू गारमेंट सो ब्राईट, ही आपण फेवरेट लाईन घेतलेली. याच्यात काय नाही, तुम्हाला जी लाईन आवडेल ती तुम्ही फेवरेट म्हणून घेऊ शकता. आता पोएटिक डिव्हाइसेस. द पोएम इज फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस मध्ये ना आपल्याला फिगर ऑफ स्पीच घ्यायचं राहतं. म्हणजे कुठला एक फिगर ऑफ स्पीच लिहायचं. इथे मी 2-3 घेतलेलं आहे, तसं तुम्ही 1 किंवा 2 घ्यायचं आणि त्यांचे एक्झाम्पल तिथे एक्सप्लेन करायचे, तेवढं सफिशियंट आहे. द पोएम इज फुल ऑफ पोएटिक डिव्हाइसेस लाईक फिगर ऑफ स्पीच ऑफ इंट्रॉगेशन, आपण इंट्रॉगेशन बघितला, अलिट्रेशन, इमॅजिनरी, आपण इमॅजिनरी बघितला नाही. आता इंट्रॉगेशनचं एक्झाम्पल आहे बघा, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे, हे इंट्रॉगेशनचं एक्झाम्पल आहे. नंतर अलिट्रेशनचं एक्झाम्पल आहे बघा, व्ह्युअर्स विविंग ऍट द ब्रेक ऑफ डे, इथे डब्ल्यू हा रिपीट झालाय म्हणून अलिट्रेशन. आपण इमॅजिनरीचं एक्झाम्पल बघू, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड, हे इमॅजिनरीचं एक्झाम्पल आहे. आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये ना फिगर ऑफ स्पीच सगळे कव्हर करून घेऊ, म्हणजे फिगर ऑफ स्पीच कसे असतात त्यांचे एक्सप्लेनेशन वगैरे सर्व कव्हर करू. एक त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवून टाकू, लवकरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर येऊन लागेल. नंतर स्पेशल फीचरचा पॉईंट घेतलाय बघा, स्टांजाज आर इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन अँड आन्सर. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, पहिल्या 3 लाईन मध्ये पोएटेसनी क्वेश्चन विचारले आणि लास्ट लाईन मध्ये व्ह्युअर्सनी आन्सर दिलेले. मी तुम्हाला तिथेच बोललो होतो. मग स्पेशल फीचर काय पोएमचं, स्टांजाज आर इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन अँड आन्सर, हे स्पेशल फीचर आहे पोएमचं. आता मॉरल आणि व्हॅल्यूज बघा, या पोएम मधून काय मॉरल भेटतो. मेसेज ऑफ द पोएम इज दॅट वी ऑल हॅव टू पास थ्रू these 3 stages of life: birth, marriage, death, and nobody is an exception of the rule. Everybody who has taken birth is going to die. हे बघा, हा मॉरल आहे त्या पोएम मधून, की आपण ह्या 3 स्टेजेस मधून प्रत्येक जण पास होतच, कोणीही एस्केप्शन नाही. प्रत्येकाला या 3 स्टेजेस मधून जावंच लागतं. ओके, मग 3 स्टेजेस कोणत्या आहे, बर्थ, मॅरेज आणि डेथ. एव्हरीबडी हु हॅज टेकन बर्थ इज गोइंग टू डाय, जो जन्माला येईल त्या डाय होणारच आहे, मरणारच आहे. याच्यातून कोणीही एक्सेप्शन नाही. ओके, माय ओपिनियन बघा आता मी काय लिहिले. फॉर मी दिस पोएम हॅज अ फिलॉसॉफिकल व्हॅल्यू. इट टीचेस मी अ लेसन दॅट लाईफ अँड डेथ आर 2 साइड्स ऑफ द सेम कॉइन.
म्हणजे लाईफ अँड डेथ ह्या टू साइड्स आहे सेम कॉइन. एकाच कॉइनला कसं आपल्याला हेड आणि टेल असतो, तसं कॉइनच्या लाईफ आणि डेथ ह्या टू साइड आहे. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हे प्रत्येकाला येणारच आहे. वी शुड एन्जॉय द बोथ अँड शुड नॉट गेट बॉदर अबाउट डेथ. आपण असं नाही म्हटलं पाहिजे मी मरणार आहे मग मी काय करू. आपण दोन्ही एन्जॉय केलं पाहिजे. जन्माला आल्यावर आपण आयुष्यभर चांगले कामं केले पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे आपलं आयुष्य. आणि मरताना पण प्रत्येकाला मरायचंय, आपल्यालाच मरायचंय असं काही नाही. प्रत्येक जण मरणारच आहे. त्याच्यामुळे आपण काही बॉदर केलं पाहिजे बा कोणाला असं तर काही नाही. ओके. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आपण आता पुढच्या नेक्स्ट पोएम नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आपल्या 2 पोएम झालेल्या आहे. टोटल 8 पोएम्स आहे. 6 पोएम रिमेनिंग आहे. आपण एक एक रोज करून टाकू. ओके. चला तर मग बाय.